सहकार उद्यमी ही राज्य फेडरेशन अंतर्गत असलेला एक उपक्रम असून पतसंस्थांकडून कर्ज घेतलेल्या सभासदांना आपण ते करीत असलेल्या उद्योगांचं संवर्धन करण्यासाठी उभी केलेली यंत्रणा आहे. सहकार उद्यमी म्हणजेच यशस्वी उद्योजकांचे स्वप्न तुमचे, स्वप्नपूर्तीचे ध्येय आमचे. म्हणजेच सहकार उद्यमी हे प्रशिक्षण उद्योग संवर्धनाचे आहे. यात आपण 7 पद्धतीनं आपण असं म्हणतो आहोत की सहकार उद्यमी मार्फत आम्ही व्यवसायाची सप्तपदी आम्ही घालून दिलेली आहे. यात सभासदांना उद्योगाचं प्रशिक्षण, त्याचं टेक्निकल नॉलेज देतो. त्याच पद्धतीनं वित्तपुरवठा कशा पद्धतीनं तुम्हाला मिळेल याची सुद्धा तजवीज कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करतो. उत्पादन निर्मितीत प्रत्यक्ष सहभाग कसा देता येईल की ज्यामुळे उत्पादन निर्मिती ही चांगल्या प्रकारे करता येईल सभासदांच्या उद्योगांची. त्याचबरोबर सभासद करीत असलेल्या उद्योगांचा क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी असेसमेंट करण्याचं काम देखील सहकार उद्यमीच्या मार्फत करता येणं शक्य आहे आणि ते आपण करत आहोत. या उद्योगांचं पॅकेजिंग, ब्रँडिंग करणं सुद्धा सहकार उद्यमी मार्फत आपण करत आहोत. मॅफकोस आणि याशिवाय सभासदांचे जे काही ब्रँड आहेत या अंतर्गत मार्केटिंग कशा पद्धतीनं करता येईल हे सुद्धा आपण प्रामुख्यानं बघत आहोत. मला असं वाटतं सहकार उद्यमीच्या मार्फत आपण आत्तापर्यंत गेल्या 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीत POC म्हणून 2 संस्थांसाठी काम केलं आहे. त्यात कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था आणि कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था नाशिक या दोन्ही संस्थांबरोबर आपण काम करत असून साधारणतः कोपरगाव येथे 800 महिलांसाठी सहकार सुगंध या नावानं उदबत्ती, कापूर यांचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. 5000 लिटर सॅनिटायझर निर्मिती केलेली आहे, त्याचं वाटप झालेलं आहे. नाशिक येथे आपण 160 महिलांना सोया प्रोडक्शन, सोयापासून दूध निर्मिती, सोयाबीनपासून त्याचं पनीर तयार करणं, त्याचे प्रॉडक्ट्स तयार करणं आपण शिकवलेलं असून त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. महिला आता घरगुती स्वरूपात या संदर्भात काम करत आहे. खूप आनंद वाटतो की जेव्हा महिला या स्वयंसिद्ध होत आहेत. डिसेंबरमध्ये आपण 20 ते 25 पतसंस्थांमधील 100 महिलांना महात्मा गांधी ग्रामीण उद्योजकता विकास वर्धा म्हणजे एमगिरी वर्धा या संस्थेच्या मार्फत ट्रेनिंग दिलेलं आहे. या निमित्तानं या संस्थांमधील महिला देखील आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. साधारणपणे आत्तापर्यंत एमगिरी येथे उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण घेण्यासाठी सुद्धा महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि ते ट्रेनिंग आपण देणार आहोत. वाळवंट जत्रा ही एक अभिनव संकल्पना आपण सहकारी उद्यमीच्या माध्यमात राबवत आहोत आणि वाळवंट जत्रा ही संकल्पना अशी आहे की राज्यातील विविध भागांमध्ये जे विविध पदार्थ असतात की जे पारंपरिक वाळवण आहेत, पापड, कुरडई तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वडे, सांडगे माहिती आहे, परंतु अत्यंत अभिनव असे वाळवणं जी आहेत जे महिला करत असतात यांचं एक एक्झिबिशन, एक्सपो आपण या सहकार उद्यमीच्या माध्यमातून प्रमोट करत आहोत. मला सांगायला खूप आनंद वाटतो की भविष्यातील योजनांचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो, ज्या पद्धतीनं सोयाबीन आहे, मशरूम आहे, अनेक वाळवणं आहेत, अनेक छोटे छोटे जे उद्योग आहेत, या सगळ्या उद्योगांचं ट्रेनिंग, शिवणकाम असेल, घरगुती स्वरूपाच्या मेस असतील, इस्त्रीचं दुकान असेल, छोटे कटलरीचे दुकानं असतील, स्टेशनरीची दुकानं असतील, या सगळ्यांना आपला उद्योग व्यवसाय त्या कशा पद्धतीनं चालवत आहेत, त्याचं अपग्रेडेशन कसं करता येईल, त्याचं ग्रोथ ते कसे होतील याचं सुद्धा ट्रेनिंग सहकार उद्यमीच्या मार्फत आपण देतो आहोत आवर्जून. मला असं वाटतं की सहकार उद्यमीच्या मार्फत काम करत असताना आपण असं म्हटलं पाहिजे की एखादा उद्योग मला करायचा आहे असा नुसता विचार आणून उपयोग होणार नाही. संस्कृतमध्ये फार छान पद्धतीनं याबद्दल वचन आहे. उद्यमेन वही सिद्धंती कार्याणि न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. याचा अर्थ सिंहाला सुद्धा भूक लागल्यानंतर त्याच्या तोंडात आपोआप हरिण येऊन पडत नाही. मग उद्योग करायचा असेल तर आपल्याला पाऊल टाकलं पाहिजे, आपल्याला प्रशिक्षण कुठे मिळेल याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यासाठी सहकार उद्यमी ही आपल्या सर्व पतसंस्थांसाठी, पतसंस्थातील सर्व सभासदांसाठी, पतसंस्थातील महिला वर्ग असेल, युवा वर्ग असेल, त्यांना करायच्या उद्योगासाठी एक समर्थ व्यासपीठ
आहे असं मला खूप अभिमानानं नमूद करावं असं वाटतं. पतसंस्थांनी आपला ॲक्शन प्लॅन यासाठी तयार करावा. पतसंस्थांनी प्राधान्यानं आपल्याकडचे जे कर्जदार आहेत, ठेवीदार आहेत, की जे उद्योग करतायत यांची एक यादी करावी. जे सभासद उद्योग करत आहेत त्या उद्योगांचं वर्गीकरण करावं. त्यांचा उद्योग कुठल्या पातळीवरती आहे, त्यांनी नुकताच सुरू केलेला आहे, त्यांना सुरू करावायचा आहे, त्यांना उद्योगांना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, त्यांचं भांडवल किती त्यात गुंतवलेलं आहे, किती रोजगार निर्मिती केली त्यांनी, याचा एक अभ्यास करावा. हा ॲक्शन प्लॅन राज्य फेडरेशनच्या माध्यमातून आपण पतसंस्थांना देणार आहोत. आणि हा ॲक्शन प्लॅन आपण पतसंस्थांनी ज्यावेळेस तो राबवला जाईल, निश्चितपणानं मला असं वाटतं की एक कन्सॉलिडेटेड महाराष्ट्र पातळीवरती सहकाराच्या माध्यमातून हे छोटे छोटे उद्योग जे आहेत ते निश्चितपणानं समर्थपणे उभे राहणार आहेत. याचबरोबर पतसंस्था अनेक मायक्रो फायनान्स करतात, बचत गटांना कर्ज पुरवठा करतात, छोटे छोटे कर्ज देतात. 5,000चे असतील, 10,000चे असतील, 25,000चे असतील. या बचत गटांना सुद्धा आता आपण एक पाऊल पुढे टाकायला सांगितलं पाहिजे की आता तुम्ही बचत गट म्हणून शिकला आहात, तुम्हाला समजला आहे बचत गट, आता एक पाऊल पुढे टाकून आपण त्या बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करायचा आहे. आणि हा उद्योग उभा करताना सहकार उद्यमी त्यांच्यासोबत आहे हा विश्वास पतसंस्थांनी त्यांना द्यायचा आहे. म्हणून सहकार उद्यमीची संरचना ज्यावेळेस आपण बघतो तेव्हा राज्य फेडरेशन, जिल्हा पातळीवरती नियंत्रित करणारी ही संस्था आणि प्रत्येक पतसंस्थांच्या पातळीवर असलेलं व्यवसाय विकास सेवा केंद्र हे फार सक्षम रीतीनं काम करत आहे, केलं पाहिजे त्यांनी. आणि मला असं वाटतं की सहकार उद्यमी ही अतिशय दर्जेदार एक उद्योगांना शिक्षण देणारी संस्था आहे. यामध्ये आपण सहकार आणि सरकाराच्या माध्यमातून ज्या ज्या संस्था प्रशिक्षण देत आहेत या सगळ्यांशी आपण टायअप करतो आहोत. काही संस्थांचे केलेले सुद्धा आहे. यात CFTRI नावाची जी सरकारची संस्था आहे, अतिशय मान्यताप्राप्त संस्था आहे, या संस्थेबरोबर आपण टायअप केलेले आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक छोट्या छोट्या उद्योगांना संशोधन करून प्रशिक्षण दिलं जातं आहे. एखाद्या महिलेला किंवा युवांना जर एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर ती फक्त संकल्पना आपण घेऊन यायची आहे. आणि सहकार उद्यमी त्यासाठी संबंधित या ज्या संशोधन करणाऱ्या संस्था आहेत, सरकारच्या आहेत, विनामूल्य किंवा अतिशय किमान शुल्क आकारून आपल्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. या संस्थांबरोबर आपण टायअप करून आपण हा उद्योग उभा करण्याचं काम करतो आहोत. मला सांगायला आनंद वाटतो CFTRIने सोया उद्योगासाठी आपल्याला प्रशिक्षण देण्याचं मान्य केलं आहे. यासाठी खूप चांगला R&D सुद्धा त्यांनी उभं करायचा मान्य केलेला आहे. यात प्रकल्प अहवालापासून ते मार्केटिंगपर्यंत, पॅकेजिंग, ब्रँडिंगपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते मदत करत आहेत. एमगिरीसारखी संस्था आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की केवळ 5-5 दिवसांसाठी 1,000 रुपये शुल्क आकारलेलं आहे. आणि त्यात सोया प्रोडक्शन आहे, LED सारख्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करू शकता. सॅनिटेशनचे प्रॉडक्ट्स आहेत की ते खूप गरजेचे आहेत. आणि हे सगळं म्हणजे मला ज्यावेळेला आम्ही सहकार उद्यमीचं धोरण तयार करत होतो, आम्ही असं आवर्जून ठरवलं आहे की ग्राहक हिताचं संरक्षण करणारे उद्योग आपण उभे करत आहोत. आरोग्यदायी जीवनशैलीला प्राधान्य देणारे आपण उद्योगाचं संरक्षण करत आहोत, संवर्धन करत आहोत. आणि उत्कृष्ट वस्तू, सेवा आणि उत्पादन निर्मिती आपण करणार आहोत. मला असं वाटतं सहकार उद्यमीच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन, रोजगार निर्मिती, युनायटेड नेशन्सनी जे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स घालून दिलेले आहेत, आम्ही त्यापैकी 4 निवडले आहेत. त्यातलं पहिलं जे आहे ते गोल नंबर 1 हा नो पॉवर्टी, इथून पुढे कोणीही गरीब राहणार नाही. नंबर 5 जेंडर इक्वॅलिटी, महिलांना सुद्धा त्याच पद्धतीनं समानतेचं आयुष्य आपण जगायला देणार आहोत, रोजगार निर्मिती आपण त्यांना देणार आहोत, त्या योग्य ते आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळणार आहे. आणि निश्चित जेंडर इक्वॅलिटीच्या दृष्टीनं आपण एक पाऊल टाकणार आहोत. 8 नंबरचं जे आहे ते डिसेंट वर्क म्हणून जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे ते आपण अंगीकारलेलं आहे. आपण
श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहोत. छोट्या छोट्या उद्योगांना प्रतिष्ठा प्राप्त करून देत आहोत. 12 बलुतेदार ही संकल्पना आपल्याकडे जी आहे, हे छोटे छोटे उद्योग स्वयंपूर्ण खेडी निर्माण करण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. महात्मा गांधींच्या स्वप्नातलं स्वयंपूर्ण खेडं आपल्याला उभं करायचं असेल तर सहकार उद्यमी आणि सहकाराशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. आणि म्हणून हे छोटे छोटे उद्योग पुनर्जीवित करणं, त्यांना एक चांगलं बॅकग्राऊंड आपण उभं करून देणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून त्यासाठी सहकार उद्यमीसुद्धा काळाची गरज आहे असं मला वाटतं. मला महिला वर्गाला, युवकांना आवर्जून सांगावंसं वाटतं की तुमच्यात कौशल्य आहे. नवनवीन उद्योग व्यवसायांना गवसणी घालण्याचं धाडस तुमच्यामध्ये आहे. नवीन उद्योग उभा करण्याचे स्वप्न तुमच्याकडे आहे. व्यवसाय वाढवण्याची आस आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आहे. कल्पकतेला श्रमाची, कष्टाची जोड आहे. या अनेक आहेंमधूनच तुमची सकारात्मक वाटचाल सुद्धा सुरू आहे. नव्यानं श्री गणेशा करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. या वाटचालीमध्ये सहकार उद्यमी तुम्हाला निश्चितपणे मितवा म्हणून, मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या म्हणून, गाईड, फ्रेंड, फिलॉसॉफर म्हणून तुमच्या सोबत आहे असं मला वाटतं. आणि निश्चितपणानं सहकार उद्यमीची सोबत तुम्ही घ्या. अनेक पारंपरिक उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञान याची सांगड घालून आर्थिक विकास कसा साधता येईल हे आपण बघूया. अनेक महिला आणि युवक छोटीशी सुरुवात करून मोठे मोठे उद्योग व्यवसाय सुरू करताना दिसत आहेत. अनेक मोठे उद्योग विश्व निर्माण करताना दिसत आहेत. काहींना आपल्या स्वप्नातला व्यवसाय करण्याचा मानस आहे. आपण पुढे यावं, त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला सहकार उद्यमी हे मार्गदर्शन तर निश्चितपणे करणारच आहे. त्याचबरोबर वित्त पुरवठा, दर्जेदार उत्पादन आणि विक्री व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा सहाय्य देणार आहे. म्हणूनच सहकार उद्यमी हा उद्योजकांसाठी आणि युवकांसाठी एक सक्षम सहकार्याचा हात आहे असं आम्हाला वाटतं. या सगळ्यातून आपण जो काही तंत्र आणि मंत्र स्वीकारला आहे की स्टार्ट, ग्रो अँड सस्टेन मेंबर्स बिझनेस, मेंबर्स एंटरप्राइज, उद्योग आपल्याला सुरुवात करायची आहे, तो वाढवायचा आहे आणि तो शाश्वत रीतीनं चालवायचा आहे. यासाठी आपण कटिबद्ध आहोत हे तुम्हाला मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. आहे ती ओकोप म्हणून आहे, वन कोऑपरेटिव्ह वन प्रॉडक्ट. वन कोऑपरेटिव्ह वन प्रॉडक्ट म्हणजे एक पतसंस्था, एक उत्पादन जर आपण केलं तर एक क्लस्टर फॉर्मेशनसाठी आपण काम करू. आम्ही नाशिकला कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सोया क्लस्टरची निर्मिती करत आहोत. यासाठी सुद्धा केवळ सहकार उद्यमी आहे म्हणूनच आम्ही धाडस करू शकतो असं मला वाटतं. यामार्फत आपण जे जे काही कराल, जे जे काही करायचं ठरवाल त्यासाठी आपण सोबत काम करणार आहोत. या उपक्रमात आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल तर आपण आपल्या पतसंस्थांची नोंदणी राज्य फेडरेशनकडे करावी. आपल्या पतसंस्थेतील 2 कर्मचारी एक जबाबदार संचालकाला प्रशिक्षणासाठी पाठवावं. प्रशिक्षणानंतर पतसंस्था व्यवसाय विकास सेवा केंद्र स्थापन करावं की जे हे व्यवसाय विकास सेवा केंद्र, सर्व्हिस सेंटर आपल्या पतसंस्थेच्या पातळीवरती असलेले जे तुमचे सभासद उद्योजक असतील यांना काही समन्वयाची भूमिका आपण या संदर्भात राबवावी असं आम्हाला वाटतं. त्यांचे या पद्धतीनं आपण काम करू. मार्केटिंगसाठी राज्य फेडरेशन पुढाकार घेत आहे. अनेक मार्केटिंगच्या, विक्री व्यवस्थापनाच्या नवीन नवीन संकल्पना आपण राबवत आहोत. यात तुमची गल्ली असेल, तुमचं स्थानिक बाजारपेठ असेल, खेडं असेल, शहर असेल, जिल्हा पातळीवर असेल, राज्य पातळी, देश पातळीवरती आणि इंटरनॅशनल पातळीवरती सुद्धा आपण आपल्या उत्पादनाला नेणार आहोत आणि नेण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू केलेला आहे. आपण यात कम्युनिटी कोऑपरेटिव्ह मार्केट ही एक नवीन संकल्पना पुढे घेऊन आलेलो आहोत. आणि कम्युनिटी कोऑपरेटिव्ह मार्केट ही संकल्पना मला असं वाटतं स्वयंपूर्ण खेडे निर्माण करण्यासाठी फार प्रभावी काम करेल असं आम्हाला वाटतं. आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ क्रेडिट युनियन म्हणजे ओकू आणि एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन म्हणजे अकू हे मदत करायला तयार आहेत. ग्लोबल विमेन्स लीडरशिप नेटवर्क हे महिलांनी तयार केलेल्या उद्योगांना एक ट्रेड फोरम आपल्यासाठी ओपन करायच्या तयारीत आहे. त्यांनी केलेलं सुद्धा आहे काम.
आपण ज्या महिला काही उद्योग तयार करत आहेत, हे ट्रेड असोसिएशन म्हणून आपण काम करत आहोत. यासाठी महिलांनी आपले उद्योग, गुणवत्तापूर्वक असलेले जे उद्योग आहेत, जे एक्सपोर्ट क्वालिटीचे उद्योग आहेत, याची नोंदणी सुद्धा राज्य फेडरेशनकडे जरूर करावी, सहकार उद्यमीकडे करावी. आणि मला असं वाटतं यामार्फत आपण एक फार मोठी यंत्रणा राज्य फेडरेशनच्या अंतर्गत आणि काकासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आपण उभी करत आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही माझं ऐकत आहात, निश्चितपणानं मला असं वाटतं सहकार उद्यमी याची संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचली असेल. भविष्यातल्या योजनासुद्धा मी आपल्यापुढे विदित केलेल्या आहेत. सहकार खात्याकडून आणि सरकारकडून ज्या आपल्याला अपेक्षा आहेत त्या खूप आहेत, त्यांची सुद्धा मांडणी आपण करत आहोत. मला असं वाटतं की कम्युनिटी कोऑपरेटिव्ह मार्केटसाठी एक सहकार खात्याच्या अंतर्गत MSME डिपार्टमेंट किंवा MSME उभं करण्याची गरज आहे. या आयुक्तालयाच्या मार्फत, पतसंस्थांच्या मार्फत जे काही उद्योग उभे केलेले आहेत त्याची एक वेगळी नोंद सहकार खात्यानं घेण्याची तातडीनं गरज आहे. आणि त्यांचं संवर्धन करण्याची गरज सहकार उद्यमीच्या मार्फत आणि सोबत इन असोसिएशन विथ सहकार उद्यमी करण्याची गरज आहे. मला असं वाटतं निश्चितपणानं सहकार उद्यमीची साथ म्हणजेच पतसंस्थांचा विकास आहे असं आम्हाला वाटतं. आपले सभासद जर सक्षम झाले तर पतसंस्था सक्षम होणार आहे. आणि खात्री आहे की आपण सगळ्या पतसंस्था ह्या ज्या मार्जिनलाइज लोकांसोबत काम करतो आहोत, आपले अल्पबचत प्रतिनिधी ज्या छोट्या छोट्या लोकांकडून आपल्यासाठी अल्पबचत गोळा करून आणत आहेत, आपले छोटे छोटे ठेवीदार असतील, सेव्हिंग खातेदार असतील, हे सगळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आणि तुम्ही सगळेच जण फार सुंदर काम करत आहात. मला असं वाटतं की पतसंस्था चळवळ ही एका वेगळ्या टप्प्यावर आलेली आहे. गुणवत्तेच्या टप्प्यावरती आपण अजून एक उड्डाण घ्यायचं असेल तर सहकार उद्यमी खूप परिणामकारकरित्या कार्यरत व्हायला पाहिजे. आपण ती समजून घ्या. आजच्या माझ्या निवेदनातून मला असं वाटतं तुम्हाला थोडंसं समजलं असेल. याबाबतचं अधिक माहिती तुम्हाला राज्य फेडरेशनच्या कडे जर तुम्ही संपर्क केला तर निश्चितपणानं तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही सगळेजण यात सहभागी व्हा. आदरणीय काकासाहेब कोयटे असतील, श्री कार्याध्यक्ष श्री राजूदाजी जाधव, महासचिव श्री शांतीलालजी शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, उपकार्याध्यक्ष सुदर्शनजी भालेराव आणि CEO सुरेखाताई, या सगळ्यांनी जे काही पाठबळ या सहकार उद्यमीच्या मार्फत उभं केलेलं आहे त्याचा आपण निश्चितपणानं सगळ्या पतसंस्थांनी त्याचा वापर आणि उपयोग करून घेतला पाहिजे आहे. मी याचं जर मगाशी म्हटलं तसं POC म्हणून आपण ज्या 2 संस्थांबरोबर काम करत आहोत त्यात कोपरगाव येथे सहकार सुगंध म्हणून जी उद्बत्ती निर्माण केली जाते त्यात काकासाहेबांच्या अर्धांगिनी सुहासिनीताई ह्या सुद्धा लक्ष घालून आहेत. सुहासिनीताईसुद्धा सहकार उद्यमीच्या सोबत काम करत आहेत. आणि मला वाटतं की अनेक प्रश्न माझ्यासमोर इथं मला दिसत आहेत. सहकारासाठीच आहे हे बरोबर आहे. सहकारांतर्गत सहकार हे तत्व आपण स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी सहकार उद्यमीच्या सोबत आपण या सगळ्या संस्थेच्या मार्फत मोठं काम करूया. सहकार उद्यमी म्हणजे टूल्स फॉर ट्रेड आहे. म्हणजे उद्योग करण्यासाठीचं हत्यार किती छान पद्धतीनं आपल्याला परसता येईल, तीक्ष्ण करता येईल. तुमची स्वतःची पर्सनॅलिटी असेल ती उद्योगासाठी कशी निर्माण करता येईल. मी जसे मगाशी म्हटलं तसं सहकाराची सप्तपदी कशा पद्धतीनं आपल्याला ती टाकता येईल समर्थपणे ती आपण नक्की करणार आहोत. म्हणून टूल्स फॉर ट्रेड उद्योगासाठीचे जी ही साधनं आहेत ही आपण छान पद्धतीनं करूया. पतसंस्थांनी ॲक्शन प्लॅन केला पाहिजे. आपण जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अंगीकारलेले आहेत त्यात नो पॉवर्टी, जेंडर इक्वॅलिटी, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ आणि पार्टनरशिप फॉर द गोल्स या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या अंतर्गत आपण काम करणार आहोत. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला जर तुम्ही विचारले तर निश्चितपणानं आपण याची उत्तरं शोधण्याचा सर्व मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद. मगाशी एक प्रश्न मला असा विचारला गेला होता की बचत गटांना जे आपण कर्ज दिलं आहे
त्यात गेल्या 3 महिन्यांच्या जे काही हप्ते आहेत त्याचं व्याज आपण टाकायचं आहे की नाही, तर निश्चितपणे ते व्याज टाकायचंच आहे. मात्र बचत गट, माझा स्वतःचा असा अनुभव आहे कल्याणी पतसंस्थेचा, की या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या बचत गटातील महिलांचे हप्ते रेग्युलरली येत आहेत. ह्याचं मला खूप आश्चर्य वाटतं आहे की ते कसं आहे. तर छोटे छोटे उद्योग करणारे लोकच या सगळ्या महामारीच्या अंतर्गत सस्टेन झालेले आहेत. ते स्वतः पाय रोवून उभे आहेत. नाशिक जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये शेतमजूर असतील, छोटे छोटे उद्योग करणारे लोक आहेत, हे आजही 2 पैसे बाळगून आहेत, 2 पैसे कमवताना दिसत आहेत. आणि त्यांचा जो काही रोजगार त्यांना मिळतो आहे, तो रोजगार तो कुठेतरी आपल्या पतसंस्था चळवळीशी जोडून घेऊन त्यांचं जीवनमान आपल्याला कसं उंचवता येईल आपण बघूया. थँक्यू. धन्यवाद.